नाव स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। बारामती तालुक्यातील पांदरे परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। विशेषतः केळी, कलिंगड तसेच इतर पिकांना मोठा फटका बसलाय। या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। पाहणी दरम्यान सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। गारपिटीमुळे केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल। नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रशासनानं वेगानं काम करावे असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले। यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान शेतकऱ्यांनीही तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली असून शासनाच्या मदतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। काय सांगाल, आज शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली, काय नेमके शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, काय शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली? बारामती परिसरामध्ये गारपीट झाल्यानंतर मी पहिल्यांदाच इथे आले आणि माझं कर्तव्य आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देणं। शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे। आणि खरं बघायला गेलं तर शेतकरी सगळ्याच बाजूने कायम पिचलेला असतो आणि आता इतका अचानक जी गारपीट झाली त्याने तर अगदीच फार नुकसान झालेलं आहे। आणि मी सगळं बांधावर जाऊन बघितले प्रत्यक्ष नुकसान किती झाले ते त्यांनी त्यांच्या सगळ्या भावना माझ्याजवळ सांगितलेल्या आहेत। शासकीय अधिकाऱ्यांकडून अजूनही पंचनामे करण्यात आलेले आहेत, तुमच्याकडून काही सूचना देण्यात येणार आहेत? ते सांगतात झाले।